या सामन्यानंतर आपण पाहणार होते एकीकडे बी वन मधून सावी 11 रस्पे विपक्षात स्वर्गीय माधू सावंत 11 इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत, याचीकडे लक्ष द्या कर्णधार. तरी जाऊया आपण खेळपट्टीकडे. सुपर 8ला झाली आहे सुरुवात. 3 षटकांचा सामना, करो या मरोची लढाई इथे पाहायला मिळेल. 2 ऑफिशियल पंच आपण पाहतो ऑनस्क्रीन खेळपट्टीकडे रवाना झालेत. एकीकडे पाहतोय सिद्धार्थ तर एकीकडे फलंदाजी मार्कवरती प्रमोद देशमुख. डावकरी हाताचा फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज, दोन्ही हार्ड हिटर फलंदाज. आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये पुढचा आवाज आपण ऐकणार आहोत. या शृंखलेचे मेन समालोचक योगेश सर डोले आपण आला तर यानंतरची मॅच आपल्याला कव्हर करायचे. दरम्यान आपण पाहतो पहिला चेंडू खराब चेंडूने सुरुवात केली आहे प्रभाकर या गोलंदाजाने. इथे प्रमोदच्या विरोधात गोलंदाजी करतोय प्रभाकर हा गोलंदाज. समोर फलंदाज असेल डावखुऱ्या हाताचा प्रमोद देशमुख, हार्ड हिटर फलंदाज म्हणजे याची ओळख आहे. तो फलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. इथे अगदी खोलात होता चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात होत्या कारणास ते चेंडूला फील्ड केलं. कुठली धाव पाहायला मिळत नाही. स्वतः कर्णधार त्या चेंडूवरती सरसावला हर्षल रसाल. सुनील चला मागच्या सामन्याचा सामनावीर सुनील दरोडा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सुनील दरोडा स्वर्गीय माधू सावंत 11 संघाचा सुनील दरोडा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान आपण सुपर 8चा सामना पाहतोय. पुन्हा चांगला चेंडू होता, अगदी लेग साईडच्या दिशेने ढकलून दिला. एक तर धाव मिळाली आहे, दुसरी साठी फिरणार. तर आपण पंचांकडे बोलतोय आणि सांगतायत पंच हा चेंडू निघून गेलाय आणि इथे धावा मिळाल्या त्या 4. हॅलो, धन्यवाद गणेश रसाल सर. हो, चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप. चांगली बॉलिंग आणि चांगली प्लॅनिंग खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रभाकरची आपल्याला इथून पाहायला मिळतीये. पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉल आतापर्यंत त्याने हाताळलेत. 5 बॉलमध्ये फक्त 5च धाबा खर्च केल्यात. बॅटिंग करते अचानक फायटर्स टीम. हो, यावेळी अगदी आपण पाहताय पंच सांगतात इट इज नो बॉल. एक धाव कंप्लीट झाली होती आणि मात्र यस नो आणि फायनली ती धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मात्र सिद्धार्थ हा फलंदाज बाद झालाय. धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अचानक फायटर्स टीमच्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 विकेट्स आली आहे, ती 1. ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतीये. गणेशजी रसाल सर, आपलं मनापासून धन्यवाद असेल, कारण की अगदी आपण पाहताय आयोजकांची देखील मनापासून दिलगिरी व्यक्त करेन की थोडासा उशिराने या स्पर्धेमध्ये जॉईन झालो.
बघा आपण पाहता ही स्पर्धा आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026. हो फाटका लॉब केलाय. हायेस्ट अँड लॉंगेस्ट बॉल सीमा पार लॉंग ऑफला क्लिअर केलाय. ठोकलाय षटकार. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताना की बरेचशा रील्स व्हायरल होत असतात. अगदी आपण पाहताय इंस्टाग्रामवरती आपण पाहताय, तदनंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील आपण पाहताय, यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहताय. आपण बरेचशा रील्स व्हायरल होत असतात आणि त्या रील्स खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे क्रिएट करतायत, जे आमचे व्हिडिओग्राफर सिनेमॅटिक हर्षू, सोशल मीडिया व्हिडिओग्राफर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय सिनेमॅटिक शॉट. अंपायरचा रिव्ह्यू आहे. DRSची मागणी केली आहे वेट साईडसाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला आहे वेट साईडसाठी. ऑफिशियल या आपणच चेक करायचं आहे. डिसिजन थोडासा क्रिटिकल आहे आणि ऑफिशियलच मात्र खऱ्या अर्थानं हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. वेट साईडसाठी सिनेमॅटिक हर्षू, सोशल मीडिया व्हिडिओग्राफर खऱ्या अर्थानं आपण पाहताय ज्यांच्या माध्यमातून अनेक या स्पर्धेच्या रील्स व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय सिनेमॅटिक शॉट, बर्थडे शॉट, त्यानंतर बेबी शॉवर, वेडिंग, कार डिलिव्हरी, पॉलिटिकल शूट, प्रमोशनल शूट, या अशा विविध शूट्स खऱ्या अर्थानं हर्षू यांच्याकडनं तुम्हाला करून मिळतील. आमचे तिसरे पंच DK सर, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे, कारण की ज्यावेळी तिसऱ्या पंचांची मागणी होईल त्यावेळी तो डिसिजन आपल्यालाच द्यायचा आहे, कारण की स्पर्धा अगदी शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आले आहे. आता इथून स्पर्धेला कोणतंही गॉलबट नको आहे, त्यासाठी मात्र प्रत्येकानं ती मेहनत घेतली आहे. हो फाटका लॉब केलाय. लॉंग ऑन काऊ कॉर्नर फेस मध्ये पकडली कॅच. अगोदरच्या बॉलवरती अगदी आपण पाहताय तो षटकारच पाहायला मिळाला होता, त्याच्यानंतर एक चौकार आला होता आणि आता मात्र ती विकेट मिळाली आहे. टी फॉर टॅक जशास तसं प्रत्युत्तर दिलंय आणि मात्र विकेटच मिळवली आहे. फलंदाज मोहन यांची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज विवेक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात ते अगदी 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट्स आल्यात महत्त्वपूर्ण, परंतु सुरुवात चांगली झाली आहे अचानक फायटर्स टीमची. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो ऑन साईडला फटका लॉफ केला आहे. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या अगदी मधोमध, तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये. सिंगल जिथे मिळली जाते तिथे सिंगल देखील अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. धावफलक पुढे न्यायचं आहे, टार्गेट सेट करायचं आहे, मग त्याच उद्देशानं तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. आपल्यावरती दाखवलेला विश्वास आपल्याला संघ मालकानं, आपल्याला संघ नायकानं या टीममध्ये का घेतलंय, या स्पर्धेमध्ये ते मात्र दाखवायचंच आहे. प्रत्येकाला सिद्ध करायचंच आहे आणि ते आता सिद्ध करण्याची वेळ आली आहे. इथून आपण पाहता अचानक फायटर्स टीमची इथून सुपर 8च्या या लढती जिंकला तर सुपर 4. हो पुन्हा एकदा फुललेंचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित कनेक्शन नाही आहे. शॉट फाईन लेगमध्ये जाईल तोपर्यंत एक धाव इथून कन्वर्ट केली जाते. एका धाब्यानं आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचले. 19 धावा धावफलकावरती आला. तिसरं षटक चालू आहे. गोलंदाज दिनेश यांचं. एज लागली, पाठीमागे चाललाय तोपर्यंत आणखीन एक सिंगल.
शेवटच्या बॉलवरती देखील सिंगलच आली आहे. धनेश यांचं षटक अगदी समाप्त झाले आणि आता गोलंदाजी मार्कवरती हर्षल गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतील. सगळे सुपर एटचे सामने आता मात्र खेळवले जातील आणि सगळ्यांना रेडी राहायचं आहे. आता इथून सगळे टॉप सुपर एटचे सामने. ओव्हर टू द बॉलर हेड. फटका चांगला लॉप केलाय. फिल्डर आले तो चांगली फिडिंग. एकच धावीतून आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगल धावीतून आपण पाहताय. सिंगल जर पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 21 वरती. 21 धावा धावफलकावरती आहेत. भरपूर चांगली स्पर्धा, भरपूर चांगली संकल्पना खऱ्या अर्थानं आपण पाहताय. सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहताय. गतवर्षी देखील याच मैदानावरती ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि या वर्षी अगदी आपण पाहताय ही स्पर्धा उत्संग गाठत असताना अगदी आपण पाहताय पुनश्च एकदा नववर्षामध्ये नो बॉल. हो आणखीन एक अगदी आपण पाहताय आउटसाइड ऑफ सम फ्रीडचा बॉल वाईडच फेकलाय. हर्षलला आता खऱ्या अर्थानं फलंदाजांपासून ती बचाव कामगिरी करायची आणि त्यासाठी मात्र हा वाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटच्या साह्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय ते 23 वरती. फिटिंग मध्ये थोडस चेंजेस पाहायला मिळतील. फटका लॉप केलाय. अगदी आपण पाहताय फाईन खेळलेत. बॉल सरळ चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. फ्रीडच्या बॉलवरती दमदार फटका चौकार. हो चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहतो थोडासा खाली राहिला. इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल हर्षलचा. कमबॅक त्या हर्षलला देखील लाभ आहे कारण की एक नो बॉल आल्यानंतर त्याच्यावरती फ्रीडच्या बॉलवरती चौकार आलाय. ऑन साईडला फटका अगदी आपण पाहता डीप मध्ये चाललाय. डीप स्क्वेअर लेग त्या ठिकाणी. हो चांगली फिल्डिंग तोपर्यंत एकच धावीतून देखील पाहायला मिळतीये. अचानक फायटर्स टीम बॅटिंग करत असताना आता मात्र चांगल्या धावा धावफलकावरती जमवल्यात. 28 धावा धावफलकावरती. सुरुवातीलाच विकेट्स आली होती आपण पाहताय. सिद्धार्थ बाद झाला होता. त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय प्रमोद आणि मोहननं मात्र या डावाला सावरलं आणि आता मात्र विवेक इथून मात्र चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. विकेट आली आहे आणि फलंदाज इथून बाद होतील. विवेक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होते. अगदी आपण पाहताय सिस्टमॅटिक इनिंग मात्र साकारत होते. सिंगल डबलला प्राधान्य देत होते. साईक रोटेशन पाहायला मिळत होतं. तदनंतर आपण पाहताय फलंदाज जास्तीत जास्त प्रमोदला मात्र ते साईकवरती आणण्याचं काम करत होते आणि ज्याच्या वेळी प्रमोद अगदी आपण पाहता साईकवरती आला त्यांच्या बॅटमधून ते मोठे स्ट्रोक आलेत
परंतु यावेळी अगदी आपण पाहता हर्षलनं त्यांना बरोबर परतच पाठवलंय, ती विकेट्सच मिळवली आहे. धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या सत्रामध्ये अचानक फायटर्स टीमच्या ते 28 आणि विकेट्स आल्यात महत्त्वपूर्ण. अगदी आपण पाहताय त्या 3 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑन साइडला फटका, फिल्डर हो पकडली कॅच. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 4 एका पाठोपाठ एक. आपण पाहताय या ठिकाणी सुपर एटच्या लढतीला सुरुवात झाली आहे आणि पहिली सुपर एटची लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. श्री गणेश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये अचानक फायटर्स आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय सेकंड सुपर एटची लढत असेल साबी 11 वर्सेस मधू 11 स्वर्गीय माधू 11. साबी 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय माधू सावंत 11 आणि त्याच्यानंतर तिसरी लढत असेल सुपर एटची आस्सा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये ए बी फायटर्स 11. चौथी लढत असेल सुपर एटची समर्थ 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये ब्रदर्स 11 आणि चार लढत आहेत सुपर एटच्या. चला लगेच जा, अंपायर्सला देखील पाणी द्या आणि लगेच अंपायर्स देखील मैदानाच्या आतमध्ये जातील. एक चांगली संकल्पना घेऊन खऱ्या अर्थानं संपूर्ण आंबिवली परिसर आपल्या भेटीस आलाय. सन्माननीय सूरजजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील सन्माननीय सुधाकर शेठ गारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. धाव फलक्यावरती 28 आहेत, बनवायचे आहेत 29. 18 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. श्री गणेश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये अचानक फायटर्स A1 मध्ये टॉप केलेली टीम आणि C2 मधली ऑफिशियल फील्डिंग करणाऱ्या टीमकडे फक्त 10च प्लेयर आहेत. त्याच्यामुळे आयोजकांकडून आता फील्डिंग करणाऱ्या टीमला ती पेनल्टी असेल आणि जे आतले काही डिसिजन आहेत, आतले काही जे काही नियमावली आहे ते 4 प्लेयर किंवा 5 प्लेयर हे काय सिस्टम आहे ते आता तुम्ही आतमध्ये सांगा. 2 धावा पेनल्टीच्या त्या ॲड आहेत, परंतु 10 प्लेयर आल्यानंतर पॉवर प्लेमध्ये म्हणजे पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर बाउंड्री लाईनवरती फक्त 4च फिल्डर पेट्रोलिंग करतात आणि ते नियम तसे ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये फील्डिंग करणाऱ्या टीमला जरूर सांगतील. सुयकजी गायकर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. फटका लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल चाललाय सीमा पार. पहिल्या बॉलवरती 29चा पाठलाग करत असताना हर्षल रसलच्या बाटमधून आलाय हा पहिला महत्वपूर्ण धावसंख्येला चेस करणारा चौकार.
पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय चौकार आलाय. गोलंदाज ओ फाटका हर्षलचा 440 ओलचा झटकाच दिलाय. ठोकलाय काऊ कॉर्नरला. आणखीन एक उत्तुंग बरा षटकार. चला नेक्स्ट मॅच सुपर 8 ची आणि टॉस साठी यायचंय. साबी 11 आणि स्वर्गवासी महादू 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. स्वर्गवासी महादू 11 टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. साबी 11 रचपे टीमचे कर्णधार. हो यावेळी चांगला बॉल लेग कटर टाकलाय. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता हर्षलचा, परंतु बॅटचा फेस ओपन होता. बॅट अगदी आपण पाहतोय बॅटचा फेस क्लोज होईल त्याच्या नंतर मात्र बॉल डिलिव्हर्ड झाला. जे अगदी आपण पाहताना की बॅट लवकर आली आणि बॉल त्याच्यानंतर लेट डिलिव्हर्ड झाला. डॉट बॉल. हो पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर निघालाय. आणखीन एक व्हाईट बॉल इथून आपल्याला पहिला व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर षटकार, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि आता मात्र व्हाईट. एकंदरीत धावा या धाव फलक्यावरती आल्यात त्या 11 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक चालू आहे. 29 धावसंख्येचा बचाव करते. अचानक फायटर्स हो एज लागले. ओ व्हाट अ कॅच. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. सन्माननीय सुधाकर शेठ गारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग मधील ही कमाल कार्बन कॅच. अँडी जबरदस्त फील्डिंग एफर्ट्स लावत असताना डायू लगावली आहे, कॅच कॅरी केली आहे. माहिती आहे विकेट्स महत्वाची आहे. मग आता टीम साठी सर्व काही. या टीम मध्ये मी का खेळतोय, मला संघ मालकाने या टीम मध्ये का घेतलंय हे मला देखील दाखवायचं आहे. त्यानं मात्र डायू लगावत हर्षलची कॅच मात्र कॅरी केली आहे आणि ज्या हर्षलनं सुरुवातच दमदार केली होती त्याला इथून परत पाठवलंय. सन्माननीय सुनीलजी दराव स्वर्गवासी महादू 11 टीमचे कॅप्टन सुनील दरावडा आपण टॉस साठी यायचंय. चला लगेच या विलंब करू नका. आज सुपर 8च्या सर्व मॅचेस आपण इथून कव्हर करणार आहोत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये बरोबर या स्पर्धेची मेगा फायनल ग्रँड फिनाले तुमच्या भेटीस येईल. हो अगदी आपण पाहताय स्लॅश केलं बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट केला. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर बॉलच्या पाठीमागे धावतात, पाठलाग करतायत. आता इथून अगदी आपण पाहताय पंचांनी सांगितलंय चौकारच आहे, कारण की बरोबर अगदी आपण पाहताना बॉल हातामध्येच होता आणि बॉल बाउंड्री लाईन वरती होता. बॉल हातामध्ये होता आणि पाय. एक मिनिट, बाहेरून कॉलिंग नका करू. अंपायर देखील अगदी तिथेच आहेत, ते चेक करतायत. ऑफिशियल डिसिजन काय आहे? ओके 2 धावा म्हणजे सेफ असेल. 3 धावा. आमचे लाडके प्रेक्षक आहेत, खऱ्या अर्थानं त्यांना सांगायचं होतं की बॉल सेफ केलाय, परंतु त्यांनी ऍक्शन अगदी आपण पाहता ज्या पद्धतीनं चौकार देतात त्या पद्धतीची होती. त्याच्यामुळे पंच देखील कन्फ्यूज झाले. 3 धावा आल्यात. 3 धाब्यांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 14. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलक्यावरती आल्यात श्री गणेश 11 टीमच्या आणि 2 धावा या पॅनल्टीच्या आड होतील. जे एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 वरती. 14 धावा 1 ओव्हर मध्ये आल्यात. 2 धावा या पॅनल्टी स्वरूपामध्ये असतील. त्याच्यामुळे आता धावफलक्यावरती आपण पाहताय 16. तर दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय प्रदीप गोलंदाजी मार्क वरती.
हो, प्रदीपचा पहिला बॉल कॉमेंट्री बॉक्स वरून चाललाय टाटा बाय बाय करत सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत केलंय गोलंदाज प्रदीपचं. गौरवच्या बाट मधून षटकार. सुरुवातच हर्षलनं चांगली करून दिली आणि त्याच्यानंतर आता मात्र 4 छान लावण्याचं काम करतोय फलंदाज गौरव. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून षटकार आला. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22-22. हो, पॅडल स्वीप करायचा होता, पायावरती बॉल. यस पंचांचा फिंगर अप. फलंदाज OUT लेग बी फोरच्या साह्यानं आउट. दहा बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे श्री गणेश 11 टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी, सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी. व फुलटॉस दिलाय, कन्वर्ट झाला नाहीये. स्वतः ST रक्षक त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत आपण पाहता इथून सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र अगदी आपण पाहताय 23 वरती. आता 9 बॉल आणि 6ची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता अजूनही आपण पाहताय या मॅच मध्ये श्री गणेश 11 टीमला. हो, पुढ्यामध्ये टाकला होता, ओव्हर पिच बनवून घेतला, बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. आपल्या अनोख्या स्टाईलनं मॅच फिनिश केलाय. विनिंग षटकार. मॅच जिंकली आहे ती श्री गणेश 11 टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि थेट जाऊन पोहोचली आहे सन्माननीय सुधाकर शेठ घारे आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 टॉप 4 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम, अचानक फायटर्स. आणि आता मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी सुयकजी सन्माननीय आदित्यजी सावंत यांना विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण